नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण पेशींचं जे विभाजन आहे, गुणसूत्रांचा आकार कसा असतो या संदर्भात अभ्यास करणार आहोत। आता इथे बघा, कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते। म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते। आता थोडंसं आठवा, त्यांनी यामध्ये एक प्रश्न विचारला आहे, गुणसूत्राचा आकार कसा असतो त्याच्या भागांची नावे आकृती 2.5 मध्ये लिहा। आता इथे ह्या आकृती 2.5 मध्ये नावं लिहिलेली आहेत सगळी, ती बघा तुम्हाला दिसत असतील। आता इथे बघा, हा जो प्रश्न आहे की गुणसूत्राचा आकार कसा असतो, तर पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत गुणसूत्र दंडाकृती दिसते। इथे तुम्हाला ते दिसत आहे बघा, आणि प्रत्येक गुणसूत्रावर एक गुणसूत्र बिंदू असतो, हा इथे दिसतोय बघा। यामुळे गुणसूत्राच्या गुणसूत्रभुजा तयार होतात। आता ह्या ज्या दोन दिसत आहेत या काय आहेत, गुणसूत्रभुजा। म्हणजे हा आकार कसा, या गुणसूत्र बिंदूपासून जर वरच्या बाजूला बघितलं तर हा व्ही आकार दिसतोय। मग व्ही आकारामध्ये ही एक भुजा झाली, ही दुसरी भुजा, आणि खालच्या बाजूला सुद्धा गुणसूत्र बिंदूच्या दोन भुजा दिसत आहेत आपल्याला, तोही आकार व्ही सारखाच आहे। मग यामुळे गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार गुणसूत्राचे 4 आकार दिसतात। त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे मध्यकेंद्री गुणसूत्र बिंदू मध्यावर असलेले व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याच्या भुजा समान लांबीचे असतात। इथे बघा तुम्हाला ते दिसते। उपमध्यकेंद्री म्हणजे गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असलेले एल या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याची भुजा दुसऱ्या भुजेपेक्षा थोडी छोटी असते। इथेही तुम्हाला दिसते बघा, हे एल आकाराचं दिसते। त्यानंतर अग्रकेंद्री म्हणजे गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असलेले जे या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणारे गुणसूत्र असतं। आणि अंत्यकेंद्री म्हणजे गुणसूत्र बिंदू टोकाला असलेले आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसणारे गुणसूत्र। हे काय झाले, गुणसूत्राचा आकार कसा असतो त्या संदर्भातली माहिती आपण इथे बघितलेली आहे। इथे या प्रश्नाचं उत्तर बघा,